श्रीकृष्ण मंदिर अकोला या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपण नामाचे 10 ठाये घेतोय। नामाच्या 10 ठायाचं आजचं हे दुसरं सत्र। कालच्या सत्रामध्ये म्हणजे पहिल्या सत्रामध्ये आपण नामाचे 10 जे लाभ स्वामींनी सांगितलेले आहेत ते आपण बघितले। नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम सकळ निरोध परिहरी, नाम वाजत वारा धरी, नाम पडते आकाश धरी, नाम येते विघ्न हरी, नाम साह्याचे करी, नाम प्राप्ती ते करी। आता जे काही 10 लाभ सांगितलेत नामे वेद बोध, आता त्या प्रत्येक लाभाला एक वचन, एक लीळा, एक दृष्टांत असं प्रमाण दिल्या जातं। नुसतं स्वामींनी सांगितलेलं आहे असं नाही, तर त्याचे प्रमाण सुद्धा आहेत। म्हणजे स्वामींनी जे सांगितलं, जे दृष्टांताच्या माध्यमातून वचनाच्या माध्यमातून जे आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्णता सुद्धा लीळेमध्ये झालेली आहे, याचं प्रमाण ते देतात। तरी नामे वेधूते केवी, म्हणजे नामामुळे आवडी निर्माण होते याचं एखादं प्रमाण आपल्याला जर का मिळालं लीळेच्या माध्यमातून तर काय होईल, आपल्याला सुद्धा समजेल की नाम घेतल्याने खरोखरच आवडी होत असते। आता एरवी आपण कोणाला किती नाम सांगितलं आपल्या देवाचं तरी सुद्धा त्याला वेध होत नाही। सगळ्यांनाच काय वेध होत नाही, का होत नाही? कारण की त्याचं उत्तर सुद्धा या दृष्टांतामध्ये, या प्रमाणामध्ये दिलेलं आहे दृष्टांताच्या माध्यमातून। तरी नामे वेधूते केवी, म्हणजे नामामुळे वेध होतो, याला काय प्रमाण आहे? ना हिवरळीये लखुदेव बासांचे लीळेचे न्याय। हिवरळीये म्हणजे हिवरळी जालना या ठिकाणी आलेले जे लखुदेव बास जे आहेत, म्हणजे भटोबासांचे मावस भाऊ आहेत। भटोबासांना 2 मावश्या होत्या, एक गंगाईचा आणि एक सामकोसी। तर हे गंगाईसाचे पुत्र होते लखुदेव बास, त्यांच्या लीळेचे न्याय म्हणजे त्यांच्या संबंधित असलेली जी लीळा आहे त्या लीळेचा न्याय या ठिकाणी दिलेला आहे। आणि दृष्टांत तेची केवी न सुक्षेत्राचे नि दृष्टांते, दृष्टांत पण त्याला दिलेला आहे। सुक्षेत्राचा दृष्टांत स्वामींनी या लीळेमध्ये सांगितलेला आहे। तेची केवी ना सर्वज्ञ म्हणे त्याला येथीच्या नामापासून वेधू की स्थानापासून वेधू। आता या संदर्भातली जी लीळा आहे ती आपण घेणार आहोत। पूर्वार्ध 472 क्रमांकाची लखुदेवबा भेटी। लखुदेवबा आणि स्वामींची प्रथम भेट। लखुदेवबा कटकासी गोदाना लागी गेले होते। लखुदेवबास हे गोदाना लागी म्हणजे ब्राह्मणांना गायी वगैरे दान दिल्या जातात आणि ते घेण्यासाठी म्हणून ते गेलेले होते। तेथोनी करंजाळ्यासी आले, म्हणजे आंबड वगैरे त्या विभागामध्ये हे गाव आहे शहागडच्या जवळ। सामकोसासी भेटले, मावशीच्या घरी आले, सामकोच्या घरी, आणि त्यांना भेटले। भेटल्यानंतर न्हाले जेविले रात्री निजैले असती, आंघोळ केली, भोजन केलं आणि आता झोप लागेल तोपर्यंत माणूस पडलेला असतो बिछाण्यामध्ये, तसे ते पडलेले आहेत। तेवढ्या वेळा अवघ्यांच्या गोष्टी पुसो आदरिलिया। आता खूप दिवसांनी जर का एकमेकांना भेटले की मग इतर जे नातलग आहेत ज्यांची भेटी नाही, बोलणं नाही, संवाद नाही, अशा लोकांच्या संदर्भामध्ये विचारल्या जातं, बोलल्या जातं। जसं मी काल सांगितलं ना की आता इथे आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे प्रवचन सुरू होईपर्यंत। पण आपण उगाचच एकमेकांना विचारत राहतो, हे आमके नाही आले का, तमके नाही आले का, तुम्ही किती वाजता आले, असं नाहक विचारतो। आता हे विचारण्याचा काही फायदा नसतो, कारण की ज्याला तुम्ही विचारता त्यालाही माहीत नसतं की तो आमका का नाही आलेला आहे। बरं, माहिती जरी असलं तरी त्याचा आजच्या प्रवचनासाठी आपल्याला काहीच लाभ नाही आहे। स्मरण आपण केलं पाहिजे, परंतु आपण खूप सारे चौकशा करत असतो
कधी कधी बोलायला विषय मिळत नाही तर आपण उगाच इकडून तिकडून विषय हुडकून ते बोलत राहतो. त्याही पेक्षा आपल्याकडे महत्त्वाचा विषय असतो की कालची लीळा काय झालेली आहे, त्याच्या आधी काय लीळा झाली, की तुम्ही तुमचं वाचन वगैरे काय करत असाल पर्सनल, त्या संदर्भामध्ये तुम्ही विचारू शकता की ही लीळा मी वाचली, याच्यातलं हे समजलं नाही, त्या वचनाचा अर्थ कळला नाही, हा दृष्टांत कसा आहे, या संदर्भात जर का तुम्ही बोललात तर ती धर्मवार्ता पण होईल, योग्यता पण वाढेल, अधिकार पण वाढेल, ज्ञानस्तर पण वाढेल आणि परमेश्वरही उदास होणार नाहीत. या व्यतिरिक्त ज्या काही आपण गप्पा गोष्टी करत राहतो त्याच्याने परमेश्वर प्रसन्न होत नाही, उलट अधिक उदास परमेश्वर होतात. आणि म्हणून या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता इथे ठीक आहे की लखुदेवबास त्या काळामध्ये फोन वगैरे हा प्रकार नसायचा. अनेकांच्या ज्या नातलगांच्या ज्या काही माहिती आहेत ते अशा सहजासहजी मिळत नव्हत्या. कोणीतरी एखादी व्यक्ती भेटली तर मग त्याच्याकडनं सगळ्यांची माहिती मिळायची की कोण कुठे आहे, कोण काय करतंय वगैरे असं. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांच्या अवघियाच्या गोष्टी पुसो आदरिलिया, म्हणजे एक एक विषय काढला, मग ह्यांचं काय चालू आहे, त्यांचं काय चालू आहे, महादाईचा कुठे आता, उमाईचा कुठे आहे, आबाईचा कुठे आहे, असं विचारत विचारत तयावरी भटोबासा ते पुसले. आणि भटोबासांचं काय चाललंय, त्यांचं आजकाल सांपे आबाईच्या नागदेयाची ढांडाळे काही ऐकी जती ना, म्हणजे त्यांनी खूप मध्यंतरी ते कसे वागत होते, वाईट वागत होते. आजकाल काही त्यांच्याबद्दल काय ऐकिवात येत नाही, कुठे आहेत, काय आहेत, व्यवस्थित वागतात की नाही. सामकोसी म्हटले हारे बा ते तू नेणसी, ती मावशी त्यांची म्हणतात तुला माहिती नाही का भटोबासांबद्दल. तेणे ते अवघेची सांडिले, म्हणजे आधी जे काही दुष्कृत्य ते करत होते भटोबास ते त्याने अवघेची सांडिले, म्हणजे सर्व त्याग करून टाकला, सर्व सोडून दिलं. तो श्री चांगदेवराव गोसाव्यांपाशी राहिला असे, तो श्री चांगदेवराव गोसावी यांच्या सन्निधानी आहे. असं काय केलं त्यांनी, सामकोनी आमच्या स्वामींचं नाम घेतलं आणि तया स्थिती झाली, त्यांना लगेच स्थिती झाली. स्वामींचं नाम घेतल्या गेलं आणि त्यांना वेद संचरला. कारण की कुठेतरी भटोबासांबद्दल त्यांच्या मनामध्ये, जे भटोबासांबद्दल त्यांनी आधी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, तीच भूमिका भटोबासांबद्दल त्यांच्या मनामध्ये होती. आणि आमच्या स्वामींचं कार्य काय आहे की एखाद्या जीवाच्या स्वरूपामध्ये किंवा त्या जीवाच्या आचरण्यामध्ये, अधिकारामध्ये, योग्यतेमध्ये बदल करायचा, घडवायचं आहे, मडवायचं आहे. आणि जर का तो जीव घडलाय, मडलाय, तो चांगला झालाय, तर तो त्याच्याबद्दलच्या इतर लोकांच्या मनात ज्या गैरसमजुती आहेत त्या पण स्वामींना काय करायच्यात, काढून टाकायच्या आहेत. कुणाच्याही मनामध्ये अन्यथा ज्ञान ठेवायचं नाही. जसं कोणी म्हटले की बाबा भाजी चांगली झाली नाही, थोडं तिखट लागतंय, मग ती बाई काय करते की त्या भाजीला परत त्याच्यात मीठ वगैरे टाकून, तेल वगैरे टाकून असं, मग ती म्हणते आता खाऊन बघा भाजी, म्हणजे मगाची तुम्हाला चांगली लागली नाही पण आता ती भाजी चांगली झालेली आहे. म्हणजे ते मनामध्ये तो राहिलं नाही पाहिजे की भाजी चांगली नाही झाली, चांगली नाही झाली. आता भूमिका काय होणार, त्या मगाची चांगली नव्हती पण आता एकदम छान झालेली आहे, म्हणजे ती भूमिका बदलवायची आहे देवाला. तसं भटोबासांच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे त्यांची, लखुदेवबासांची, ती स्वामींना बदलवायची आहे. आणि म्हणून स्वामींनी त्यांची ती कणव कुठेतरी असेल की देवापासून त्यांना स्थिती व्हावी की नामापासून त्यांना स्थिती व्हावी, आणि ते नाम ऐकल्या ऐकल्या त्यांना लगेच स्थितीचा संचार झाला. तेही पुसले ते कवणी ठाई असती, स्थिती झाली म्हणजे आपण बघतोय नामे वेध, जे नामामुळे आवडी निर्माण होते. तर इथे ते प्रमाण आहे त्या लीळेचं की नाम त्यांनी ऐकलं, घेतलं नाही, स्वतः ऐकलं फक्त, आणि त्यांना आवडी निर्माण झाली. आणि त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. जेव्हा तुमच्यामध्ये आवडी निर्माण होते त्याचं लक्षण असं आहे की तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये विचारता. एखादा पदार्थ चांगला झाला की लगेच त्याची रेसिपी विचारल्या जाते की कसा बनवला, काय काय टाकलं. हे आहे पदार्थ आवडल्याची लक्षणं. नाहीतर कसं झालं, ठीक आहे, छान आहे, बस. असं जर का ते म्हटलं की समजायचं की त्यांना पदार्थ आवडला नाही, खास करून. आणि जर का त्या पदार्थाबद्दल विचारलं गेलं
तर समजायचं की या पदार्थाची आवडी निर्माण झालेली आहे, त्याची माहिती विचारल्या जात आहे. जसं तो ब्राह्मण स्वामी ज्या ओट्यावर बसायचे आधी स्वामींचं पूजन करायचं आणि स्वामी गेल्यानंतर त्या ओट्याचं तो पूजन करायचा. दुसरा ब्राह्मण येऊन त्या ठिकाणी बसला आणि त्याला आनंद झाला आणि हा जो पुजारी आहे मंदिराचा तो येऊन त्यांनी परत त्या ओट्याचं भजन पूजन काय केलं. आता जो पहिल्या जो मगाशी नंतर येऊन बसलेला जो ब्राह्मण आहे तो ते बघतो की यांनी ओट्याचं पूजन का केलं, मूर्ती तर आतमध्ये आहे देवतेची. मग त्याने विचारलं की इथे ओट्याचं पूजन का केलं. त्यामध्ये आधी इथे एक देव बसायचे, आधी मी त्यांचं पूजन करायचं, ते गेले तर आता मी त्यांचं पूजन करतो. आता तो जो पूजन करणारा ब्राह्मण आहे तो तिथे सीमित राहिलेला आहे, तो पुढे गेला नाही स्वामींसोबत. पण हा जो ब्राह्मण आहे यांनी विचारलं की तू ज्यांचं पूजन करायचं ते कुठे आहेत. ह्याला म्हणतात आवडी. म्हणजे देवाबद्दल ऐकल्यानंतर पुढे पुढे गेलो पाहिजे आपण, प्रगती झाली पाहिजे आपली. ते म्हणतात ते कुठे गेले ना, ते मनसरकडे गेलेले आहेत. आणि लगेच तो ब्राह्मण मनसरकडे निघाला. म्हणजे हे काय आहे, आवडी निर्माण झाल्याचं ते लक्षण आहे की तुम्ही पुढे गेला पाहिजेत. आपण जर का सांगितलं की सूत्रपाठ वाचलं पाहिजे, बरं ठीक आहे, परत आपण तिथेच आहोत, तर याला ज्ञानस्तर वाढवणे म्हणत नाही. आपण पुढे गेलो पाहिजे. या ठिकाणी लखुदेव बासांनी लगेच विचारलं की ते कवनी ठाई असती, ते चांगदेव राऊळ कवनी ठाई असती. तेही म्हटले हिवरळी असती. आता सध्या जालन्याला आहेत ते. तैसेची पहारा रात्री निघाले, अत्यंतिक आवडी. म्हणजे पहारा रात्रीच निघाले. जेवण झालेलं आहे, झोपायची सगळी व्यवस्था झालेली आहे, आता आराम करायचा आहे, निघायचं तर सकाळी निघावं. ते म्हटले नाही, लगेच निघाले. आवडी संचारली, स्थिती संचारली, त्या स्थितीच्या भरामध्ये ते लगेच निघालेले लखुदेवबास. ते पहानपटीची हिवरळीयेसी आले आणि सकाळी सकाळी चालत 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 सकाळपर्यंत ते कुठे पोहोचले, जालन्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. दारवठ्यासी उभे असती आणि दरवाजाजवळ ते उभे आहेत. स्वामींच्या त्या गुंफेचा दरवाजा अजूनही लावलेलाच असणार आहे. तो भट हाटवटीयेसी जावया निघाले आणि सकाळी स्वामींच्या पूजनासाठी म्हणून काही द्रव्य आणावं, काही भजन पूजन साहित्य आणावं, त्यासाठी भटोबास बाहेर पडतायत नेमके आणि ते दरवाजामध्ये उभे आहेत. तव दारवठा भेटले, दरवाजातच त्यांची भेटी झाली. हे काही लुख देया तू केदवा आलासी. त्यांनी बघितलं, त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांना अपेक्षा नव्हती की हा इथे येईल म्हणून. त्यामुळे तू कधी आलास न, मी आताची आला. हे काय, चालतोच आहे, मी आत्ताच आलो. भटोबासी पूछले काही गोसाव्यांसी दर्शन करावया असे. ते म्हणतात आता स्वामींची भेट घ्या, परंतु स्वामींच्या भेटीसाठी काही आणलंय का तुम्ही, काही पूजन साहित्य. ते म्हणतात नाही, काही आणलं बरं नाही मी. तैसेची दोघे हाटासी गेले. स्वामींचा काही अवसर चालू असेल की जेणेकरून आता स्वामींना भेटता येणार नाहीये, म्हणून भटोबास त्यांना बाजारामध्ये घेऊन गेलेले आहेत. नाहीतर आधी काय केलं पाहिजे, आधी स्वामींना भेटून मग बाजारात गेले असते. परंतु आता ती भेट काळाची वेळ नसेल आणि म्हणून पूजन साहित्य आणण्यासाठी पाने पोफळे घेतली. बाजारात गेल्यानंतर पाने पोफळे गोसाव्यांच्या दर्शनासी आले आणि स्वामींच्या भेटीसाठी परत आले बाजारातनं. आणि गोसाव्यांशी उजवीकडे पटीशाळेवरी आसन असे. स्वामींना पटीशाळा म्हणजे जी पडवी असते त्याला पटीशाळा असं म्हणतात. त्या पटीशाळेमध्ये स्वामींना उजव्या बाजूला आसन होतं. लखुदेवबा लुखदेवबा गोसाव्या ते देखिले. लुखदेव बासांनी काय केलं, स्वामींना पाहिलं आणि स्थिती अधिक संचरली. आणि अधिक स्थिती संचरली म्हणजे देवाला बघितल्यानंतर अधिक स्थितीचा संचार झालेला आहे. हाताशी कांपू आला आणि हात असे त्यांचे थरथरायला लागले. जसं भीतीमुळे पण आपले हात कापतात, आनंदामुळे पण आपले हात कापतात. एखादी अपेक्षित असलेली गोष्ट भेटली की आपल्याला एवढं भरून येतं की आपले हात थरथर कापतात. पाने पोफळे गोसाव्यांपुढे दर्शना केली. पाने पोफळे स्वामींसमोर दर्शनाला केलीत म्हणजे स्वामींसमोर तो विडा ठेवलेला आहे त्यांनी. परंतु काय झालं, तिये विखुरली. हात असे थरथर कापत असल्यामुळे काय झालं, ती
एकदम व्यवस्थित ठेवल्या गेली नाही, की ठेवतानाच असे हात थरथरत असल्यामुळे ते विखुरल्या गेलं, पाने पोफळे इकडे तिकडे सांडल्या गेली. भटी गोसाव्यांपुढे सरीसी केली. भटोबासांच्याही लक्षात आलं की यांना स्थिती झालेली आहे. भटोबासाने ती व्यवस्थित केलेली आहेत, स्वामींच्या समोर ठेवलेली आहेत. लखुदेवबा गोसाव्यांजवळी बैसले, नावे होतेच ती भंगली. काही वेळ होते, त्यानंतर स्थिती भंगली त्यांची. आणि मग स्वामी त्यांना विचारतात, हे तुम्हाशी श्रुत की दृष्ट. स्वामींनी विचारलं, आमच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती कशी होती, श्रुत की दृष्ट? म्हणजे आमच्याबद्दल फक्त श्रुत म्हणजे ऐकलेलं होतं, की दृष्ट म्हणजे आम्हाला पाहिलेलं पण होतं कधी तुम्ही? ते म्हणतात, जी श्रुत म्हणजे मी तुम्हाला कधी पाहिलेलं नव्हतं, श्रुत म्हणजे मी तुमच्याबद्दल ऐकलं. यावरी लखुदेवबाई मागील अवघी गोष्टी सांगितली. सर्व त्यांनी सांगितलं की मावशीकडे गेलो, तिथे विचारणा झाली वगैरे, आणि मग आपलं नाव त्यांनी सांगितलं आणि मी रात्रीच्या रात्रीच निघालेलो आहे. आणि यावपरी सर्वज्ञ म्हटले. आणि मग स्वामींनी तो विषय ऐकला त्यांचा. काय विषय होता? स्वामींनी त्यांना का विचारलं बरं, श्रुत की दृष्ट? कारण की स्वामींना तर माहिती आहे सगळं, परंतु बाकीचे जे काही भक्त मंडळी आहेत त्यांना पण त्या माध्यमातून कळलं पाहिजे. हा नवीन विषय आहे. स्वामी प्रत्येक वेळी जेव्हा निरूपण करतात तेव्हा सन्निधानस्थित भक्तांसाठी तो विषय नवीन असतो, तो कधी आधी झालेला नसतो, आणि तो भक्तांना माहिती व्हावा म्हणून स्वामी निरूपण करतात. मुद्दामून तो विषय स्वामी काढतात. बाई देव जाना, मुद्दामून स्वामी विषय काढतात. प्रवृत्ती झाली निरूपणाची, आणि प्रश्न कोणी करणार नाही तर स्वामींनीच प्रश्न केला, देव जाना, तो प्रश्न देवाने केलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही पंचकुळाचार्याची ती लीळा बघा, त्याच्यामध्ये पण स्वामी म्हणतात तुम्ही कोण आहात? तो काय म्हणतो, देवा तुम्ही ते जाणत असा, तुम्हाला माहिती आहे. ते स्वामी म्हणतात आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही या देहात कसे आले, या नरकयोनीमध्ये कसे आले हे तुम्ही बाकीच्यांना सांगा. का सांगा? कारण की कधी कधी देव सांगतील ते आपल्याला खोटं वाटेल, पण ज्याला स्वतःलाच अनुभव आलेला आहे, तो एखादा अंगात आलेला जे ग्रह आहे तो स्वतः जेव्हा सांगायला लागतो तेव्हा आपल्याला खरं वाटतं. देवाने सांगितलेलं कधी कधी खोटं वाटेल आपल्याला, परंतु जीवाने सांगितलेलं लगेच खरं वाटायला लागतं. कारण जीव जीवा साजात्य आणि हे सकाळी वैजात्य. परमेश्वर वेगळे असल्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत काही गोष्टी. म्हणून स्वामी म्हणतात पंचकुळाचार्याला की तुम्ही सांगा स्वतःच्या तोंडाने, म्हणजे जेणेकरून बाकीच्यांना पण माहिती पडेल. तसं इथे मुद्दामून स्वामी विचारतात श्रुत की दृष्ट. हे का विचारलं तर बाकीच्यांना काहीतरी नवीन विषय कळावा, की दृष्ट असलेले म्हणजे ज्यांनी स्वामींना पाहिलेलं आहे ते तर स्वामींकडे वेधल्या जाणारच आहेत, पण ज्यांनी नुसतं स्वामींबद्दल ऐकलेलं आहे, ज्यांच्या कानावर फक्त नाम पडलेलं आहे स्वामींचं, ते सुद्धा वेधल्या जातात. हा नवीन विषय भक्त मंडळींना कळावा म्हणून स्वामींनी विचारलं की कसं तुम्हाला वेद निर्माण झाला. ते म्हणे मी तुमचं नाम ऐकलं आणि मला वेद निर्माण झाला. आणि यावर स्वामींनी निरूपण केलं, आती ऐसे हे येतीच्या नामापासून होय का स्थानापासून होय. स्वामी म्हणतात हो बरोबर आहे, येतीच्या नामापासून होय म्हणजे नामापासून वेद होतो, किंवा स्थानापासून होय. नामवेद, त्याच्यानंतर स्थानवेद, मार्गवेद आणि मूर्तिवेद असे 4 प्रकारचे वेद आहेत. तर या माध्यमातनं की नाम ऐकल्यानंतर वेद होतो ही लीळा प्रमाण आहे. स्थान बघितल्यानंतर वेद होतो. कधी कधी काही लोक प्रतिकूल असतात, पण आपली स्थानांना जर का ते गेले वगैरे तर ते स्थानवंदन करून म्हणा, हात जोडून म्हणा वगैरे, किंवा तिथलं वातावरण बघून म्हणा, त्यांना वेद निर्माण होत असतो. कधी कधी असं असतं की एखादा माणूस धर्माविषयी थोडा प्रतिकूल असतो, मार्ग मंडळीची भेट झाली, अन्य माणूस आहे, पण मार्ग मंडळीची भेट झाल्यानंतर तिथली जी भूमी आहे त्या भूमीच्या पवित्रपणामुळे त्या समोरचे जे काही सर्व मार्ग मंडळीच्या आचरणाचा दृश्य त्यांनी बघितलं सगळं, आणि त्याच्यामुळे तो वेधल्या जातो. असं सुद्धा होतं. मार्गवेद म्हणजे कधी कधी त्याला तुम्ही किती ज्ञान सांगा त्याला काही वेद निर्माण होत नाही, परंतु मार्गाची भेटी झाली, अधिकरणाची भेटी झाली की लगेच बदल होऊन जातो.
आपण म्हणतो आम्ही एवढ्या दिवसाचं सांगतोय आणि बाबांनी फक्त एकाच वाक्यात सांगितलं आणि तो बदलून गेला का? मार्गवेद, त्याच्यानंतर मूर्तीवेद म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर वेदल्या जातात, त्याच्या अनेक लीळा आपल्याला इथे आहेत. तर अशा प्रकारे वेद परमेश्वरापासून होतो. बाईचा विचारतात, बाबा स्थानापासून होय ते कैसे? ठीक आहे की नामापासून होतो तो ठीक आहे, पण स्थानापासून वेद कसा काय होतो? सर्वज्ञ म्हटले हे पूर्वी भोगरामी होते. ती लीळा जी आपण बघितली आता, की त्या ठिकाणी तो ब्राह्मण त्या ओट्यावर बसला, ज्या ओट्यावर आमचे स्वामी बसायचे, आणि त्याला पण आनंदाचा संचार झाला. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी स्वामींबद्दल ऐकलं. म्हणजे स्थान पण आहे आणि नाम पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. हेच एक पुरुष होते तयासी करू, म्हणजे मधला संदर्भ आपल्याला कळाला की तो ओट्याला गंधाक्षता वगैरे तो करायचा, भजन पूजन ओट्याचं करायचा. आणि नंतर आलेला जो ब्राह्मण आहे तो ओट्यावर बसल्यानंतर त्यांना काय झालेलं आहे? स्थिती झालेली आहे. आणि म्हणून मग त्यांनी विचारलं की ओट्याचं तुम्ही हे का करता? ते म्हणतात हेच एक पुरुष होते तयासी करू. इथे ओट्यावर एक पुरुष बसायचे, त्यांचं मी भजन पूजन आधी करायचं. ते गेले, मग तयाच्या स्थानासी करू, त्यांच्या स्थानाचं भजन पूजन मी करतो. टेणे पुसले ते कवनीकडे गेले ना मनसळेकडे गेले, ते मनसळकडे गेलेले आहेत. तैसेची तो निघाला तव तळयाची पाळी आसनासे, तो ब्राह्मणू आला दंडवत केले श्री चरणा लागला आणि तया अधिक स्थिती झाली. त्यांना अजून स्थिती झाली, म्हणजे याच्यामध्ये स्थानवेद पण आला, नामवेद पण आला आणि मूर्तीवेद पण आला. म्हणजे भेटल्यानंतर अजून आवडी संचरली. तिन्ही वेद या लीळेमध्ये बघायला मिळाले आपल्याला. आता यामध्ये जे सांगितलेलं आहे दृष्टांताचं प्रमाण, की एखाद्याला किती सांगितलं तरी त्याला त्याचा संचार होत नाही, आनंदाचा संचार होत नाही म्हणा, किंवा प्रतिकूळत्व जात नाही, अनुकूळत्व येत नाही, योग्यता अधिकार वाढत नाही. कितीही तो त्या संपर्कामध्ये राहिला तरी पण ते योग्यता त्याची वाढत नाही. ते सांगताय तुम्ही, ते प्रणवत नाही. याचं उत्तर तर एक आहेच की अधिकारे विन घेते द्वार नुघडे, उघडत नाही. अधिकार असल्याशिवाय घेतद्वार उघडत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं? अधिकार आधी निर्माण करायचा. जसं भूक लागत नाही म्हणून आपण भूक लागण्यासाठी काय करतो? थोडंसं चालत जाऊन येतो, इकडे तिकडे फिरतो आणि त्याच्यानंतर पोटामध्ये जागा तयार करतो, आपण भूक निर्माण करतो. तसं आपल्याला काय केलं पाहिजे? आपण अधिकार तयार केला पाहिजे. आपला अधिकार नाहीये हे आधी लक्षात आलं पाहिजे. आपली योग्यता नाहीये हेच आधी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. ते एकदा लक्षात आलं, जर का तुम्ही म्हटले की आम्ही पिढ्यानपिढ्याचे उपदेशी आहोत, आम्ही 25 वर्ष झाले उपदेश घेतले, आमचे सगळेच लोक उपदेशीच होते वगैरे, या गोष्टीवर तुमचा धर्म चालणार नाही, तुम्हाला मोक्षही मिळणार नाही. तुमच्या पूर्वजांनी काय केलं याच्याशी आता त्याचा तुम्हाला तसा फायदा नाहीये. मोक्ष मिळवण्यासाठी तुम्हाला सुद्धा पूर्वजांसारखं काहीतरी करावं लागेल. तुमची अधिकारभूमी तुम्हाला स्वतःला तयार करावी लागेल, तर तुमचा मोक्षाचा जो प्रवास आहे तो तुमचा पण सुरू होईल. जसा त्यांचा झाला तसा तुमचा पण सुरू राहील पुढे. आणि म्हणून काय केलं पाहिजे? ती अधिकारभूमी तयार केली गेली पाहिजे. आणि यासाठी इथे दृष्टांत सांगतात. सुक्षेत्राचे नि दृष्टांते. सुक्षेत्र म्हणजे चांगलं क्षेत्र, चांगली जमीन. त्याला तुम्ही शेतकरी भाषेमध्ये काय म्हणतात? सुपीक जमीन. म्हणजे शेत जर का लावायचं असेल तर एखादी जागा स्वस्तात भेटते आणि ती घेऊन तिथे तुम्ही शेत लावायला लागले तर चालत नाही. ती जमीन कशी असते? खडकाळ असते वगैरे. तर ती सुपीक नसेल तर तिकडे तुम्ही शेती करू शकत नाही. शेती करायची असेल तर ती जमीन त्या पद्धतीची असणं गरजेचं आहे. स्वामी म्हणतात ऐसिया एकी भूमी असती. अशा काही भूम्या असतात, जागा असतात. मोटका बियासी आणि भूमीसी मेळा पकू कीजे आणि घुमरीसी उटी. मोटका म्हणजे नेमकंच तुम्ही भूमी आणि ती बियाणं जे आहे त्याचा मेळाप कीजे. नुसतं ते टाकलं त्या जमिनीमध्ये, पेरलं तुम्ही आणि थोडं पाणी दिलं की काय होतं? घुमरीसी उठी, म्हणजे एकदम चांगलं पीक येतं. त्याला खत पाणी टाकायची सुद्धा गरज पडत नाही.
आता ह्या जमिनी कधी होत्या? आधीच्या काळात होत्या. आताच्या काळात तसं नाही, आता खत हे कंपल्सरी झालेलं आहे. पण आधीच्या काळामध्ये अशा काही जमिनी होत्या की नुसतं तिथे पेरायचं खोटी की लगेच तिथे चांगल्या प्रकारचं पीक यायचं, उत्पन्न चांगलं व्हायचं, उत्पादन चांगलं व्हायचं. ह्याला काय म्हणतात? सुक्षेत्र. पण त्याच काळामध्ये अशाही जमिनी होत्या की त्या जमिनीमध्ये पीक काढण्यासाठी खूप काही कष्ट त्या शेतकऱ्याला करावे लागायचे. म्हणजे एक भूमी अशी आहे सहजपणे पीक देणारी आणि एक भूमी अशी आहे की खूप कष्ट केल्यानंतर एक अल्पसा यश प्राप्त करून देणारी, असं दोन्ही गोष्टी आहेत. आता इथे दुसरी ही भूमी सांगतात. आता हा जो दृष्टांत आहे सुक्षेत्राचा दृष्टांत एका ओळीचा दृष्टांत आहे. ऐसी आहे की भूमी असती मोटका बियासी आणि भूमीची मेळापू की जे आणि घुमरीची उठी, एवढ्या एका वाक्यामध्ये हा दृष्टांत आहे. पुढचा आहे तण धैल्या वावराचा दृष्टांत. म्हणजे तणाने घास ज्याला म्हटलं जातं, जो बिनकामी असतो, म्हणजे त्याला पिकाला तो काही फायदेशीर तर नसतोच, पण पिकाला तो अपायकारक असतो. तो काढून मग ते गुराढोरांना दिलं जातं ते खायला. तर तसं जे गवत आहे नुसतं शेतकऱ्याला पेरावं नाही लागत, तर तिथे उगवलेलं जे अनावश्यक गवत वगैरे ते काढावं सुद्धा लागतं. म्हणजे तुम्हाला नुसतीच योग्यता घडवायची नाही आहे, जी अयोग्यता आहे ती सुद्धा कमी करायची आहे. नुसतंच अधिकार वाढवायचा नाही तर अनधिकार सुद्धा तुम्हाला नासायचा आहे. आपण नुसतं नामस्मरणाने पुनःसंबंधाची योग्यता जमेल, आपल्याला जोडल्या जाईल, नाम प्राप्ती ते करी. परंतु सोबतच जे अडथळे आहेत कर्मांचे, ते कर्मांचे अडथळे सुद्धा तर नासायचे. त्याच्यासाठी सेवादास्य जे आहे, सेवादास्य हे करावं लागेल. म्हणजे कोणी म्हणेल की काल नामाच्या धाट्यात सांगितलं की नामप्राप्ती ते करी, म्हणजे फक्त आता स्मरण करायचं, बाकी काही सेवादास्य काहीच करायचं नाही, तर तसं चालत नाही. सेवादास्य हे कंपल्सरी आहे, ते पण करावं लागतं. नामस्मरण करावं लागेल, सेवादास्य करावं लागेल. तुम्ही सेवादास्य करता करता नामस्मरण करू शकता आणि नामस्मरण करता करता सुद्धा तुम्ही सेवादास्य हे करू शकता. परमेश्वरीय सेवादास्य जे आहे ते एक प्रकारचं नामस्मरणच आहे. तुम्ही जी काही सेवा करता, ईश्वर विहित जेव्हा तुम्ही सेवा करत असता त्याच्यामध्ये ईश्वरीचा आठवा असतोच असतो. एखादी व्यक्ती अटनाला जाते तर ते अन्य वार्ता करत करत अटनाला जात नाही. आटनच ईश्वर विहित असल्यामुळे तो आटनाला जेव्हा निघतात तेव्हा तो ईश्वरीचाच भाव मनामध्ये असतो, आठवण मनामध्ये आहे, लीळा चिंतन मनामध्ये आहे. ईश्वर विहित विधी करण्याचा हा एक लाभ असतो की त्याच्यामध्ये अन्य गोष्टी डोक्यामध्ये येत नाही, फक्त ईश्वर पैकीच त्याच्यामध्ये असतं. इतर विधी जेव्हा आपण मानवनिर्मित विधी जेव्हा करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये देवाची आठवण येईलच असं नाही. एखादा मोठा उपार ठेवला तुम्ही तर थोडंसं तटस्थपणे बघा, तुम्ही असं स्वतःला पण बघा की इतरांकडे गेलात उपाराला तेव्हा बघा. ज्यांच्या घरी उपार असतो तो बिचारा माणूस धावपळीतच असतो, त्याला देवाचं नाव वगैरे काही आठवत नसतं. तो इकडून हे आण ते आण, पाणी आलं का, ते स्वयंपाक झाला का, उपाराचं ताट आणा, हे त्याच्याच गडबडीमध्ये असतो तो. मग त्याला कुठून तरी कोणतरी पकडून आणतात आणि त्याच्या डोक्यात टोपी नसते, मग दुसरा माणूस त्याला टोपी घालतो आणि मग त्यात गंध लावून घ्या. मग तो त्या घामाजले त्याच्यामुळे पटकन तो गंध बिंद लावतो, पटापट त्याच्या हातामध्ये हार दिला जाताना तो पटापट वाहून घेतो. तुम्ही हे तटस्थपणे बघा एखाद्या कार्यक्रमामध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल. त्याचा तो भाव नसतो तेव्हा, म्हणजे तो त्याच्या डोक्यात वेगळं काम असतं, वेगळं कार्य असतं आणि त्याच्यामुळे तो पटापट या सगळ्या गोष्टी करून तो मोकळा होऊन जातो. मग झालं का, मी जाऊ का मग आता. म्हणजे हे काय आहे, त्याच्यामध्ये ईश्वर प्रकारचा विधी असेल की त्यांना जर का सांगितलं की स्मरणाला बसा शांतपणे, तर कदाचित काय होईल की थोडी गडबड होईल पहिले, पण नंतर 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 जसं नामस्मरण वाढत जाईल तसं तसं तो माणूस शांत होत जाईल. आता जर का तो माणूस जाणकार असेल तर त्याला स्मरणाला बसल्यानंतर लक्षात येईल की अरे नामस्मरणाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन, मी उगाच धावपळ करतोय, जास्तीची धावपळ करतोय, अधिकचं टेन्शन घेऊन बसलेलो आहे. सगळ्यांना सेवा सांगितलेली, मग तो बरोबर करेल का, हा बरोबर करेल का. परंतु परमेश्वर सगळं बरोबर करणार आहे. आपण आपली सेवा कुणाच्या मार्गदर्शनाखाली करावी,
जीवाच्या केली तर गडबड होईल, पण परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली केली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. ही गोष्ट अर्जुन देवांना लक्षात आली, म्हणून त्यांनी आपल्या रथाचं सारथ्य कोणाकडे दिलं? देवाकडे देऊन टाकलं. परमेश्वर कुठेही चुकीच्या रस्त्याला नेणार नाहीत. आपण किती तो गुगल मॅप लावला तरी चुकीच्या रस्त्याने जातो माणूस, पण यांनी काय केलं की अनंत ब्रह्मांडाचा मॅप ज्यांच्याकडे आहे त्या कृष्ण महाराजांकडेच ते रथ देऊन टाकलं. चुकीच्या दिशेला रथ जाणारच नाही आता, हे पक्क झालेलं आहे. आणि म्हणून ती अधिकार भूमी आपल्याला तयार करता येणं गरजेचं आहे. परंतु तन दैले जर का वावर असेल तर हे तन दैले वावर ज्यांचं आहे त्यांनाच त्यांची ती अधिकार भूमी तयार करायची आहे. आणि ज्यांची सुक्षेत्र आहे म्हणजे चांगली भूमी आहे, ज्यांना सांगितलं की लगेच कळतं. काही लोक असे असतात की त्यांचं ते पटापट पाठांतर होतं, वचनं स्मरण साधतं, त्यांना सेवादास्य घडतं. म्हणजे इतर लोक तयारीत असतात की मला ही सेवा असेल तर मी लगेच करेल, आणि नेमकी सेवा उपस्थित होते आणि तो व्यक्ती तिथून लांब गेलेला असतो व्यतिपाताची दृष्टांते, आणि नेमकी ही व्यक्ती तिथे पोहोचते, सेवा करून मोकळी होते. ह्यांना प्रत्येक वेळी त्या गोष्टीत मिळत राहतात. हे का बरं? कारण त्यांचं ते सुक्षेत्र आहे, तो अधिकार भूमी आहे, ती कणव आहे. आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की त्यांना पगार जास्त का, आम्हाला कमी का? हा जसा प्रश्न पडतो तसंच त्यांना सेवादास्य कसं घडतं, आम्हाला काय नाही घडत? आम्हाला घडत नाही तर मग ते पुढे पुढे करतात असं उत्तर नाही पाहिजे त्याचं. ते पुढे पुढे करतात म्हणून त्यांना सेवादास्य मिळत राहतं असं हे उत्तर नाही आहे. त्याचं उत्तर हे आहे की आमचं सुक्षेत्र नाही आहे, आमची अधिकार भूमी नाही आहे. जर का तुमची अधिकार भूमी असेल तर तुम्हाला काय होणार आहे? तुम्हाला सेवादास्य बरोबर प्राप्त होणार. तुम्ही कुठे जरी अडचणीत जरी असाल तरी तिथून बरोबर तुम्हालाच बोलवलं जाईल आणि तुमच्या हातानेच ती क्रिया होणार आहे. देवाकडे जेव्हा तुम्ही काहीतरी व्यक्त करता, तळमळ दुःख व्यक्त करता, त्यावेळेला परमेश्वर त्याची दखल घेतात. जीव दखल घेईल की नाही घेईल, पण परमेश्वर घेतात आणि ते सुक्षेत्र तयार करण्याचा वाटा परमेश्वर उचलतात. आमच्या आचार्यांची जी काही हृदयभूमी होती, जीव स्वरूप होतं, ते थोडंसं मळीन झालेलं होतं आधीच्या दुष्कृत्यामुळे म्हणा वगैरे काय, पण आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, ते मनावर घेतलं. स्वामींनी ते ताब्यात घेतलं त्यांचं जीव स्वरूप, आणि त्या जीव स्वरूपाला त्यांनी घडवलं, मडवलं, शिक्षा पण केलं, चमरी दंड दिला, हाकलून दिलं स्वामींनी निघाईतून, इतकं काय काय केलं. पण भट्टोबास होते की स्वामींपासनं लांब जायला तयारच नाहीत. स्वामींनी हाकललं तरी रिद्धपूरलाच गेले, रिद्धपूरला जाऊन परत स्वामींच्या संपर्कात राहिले. स्वामींनी चमरी दंड दिला तरी स्वामींना ते काही बोलले नाहीत की बाबा मी एवढा मोठा, मला तुम्ही सगळ्यांच्या समोर मारता वगैरे, असं काही नाही आहे. कारण की भट्टोबासांनी स्वीकारलेलं होतं, स्वामी जे काही माझ्या बाबतीत करत आहेत ते त्यांनी सुद्धा स्वीकारलेलं होतं. हे का करत आहेत? माझ्या भल्यासाठी करत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सुद्धा लक्षात आलं पाहिजे की आपली भूमी सुक्षेत्र नाही, त्याला सुक्षेत्र करायचं आहे. आणि ज्यांची भूमी सुक्षेत्र आहे त्यांच्या भूमीला त्यांनी सुक्षेत्रच ठेवायचं आहे. खूप वेळा असं होतं की आपलं सगळं पाठांतर होतं, सगळ्यांपेक्षा जास्त पाठांतर माझं आहे, म्हणून आपल्याला अहंभाव निर्माण होतो आणि ते सुक्षेत्राचं कुक्षेत्र व्हायला तयार होतं. मग है ना, एखाद्या भूमीतनं खूप पीक घेत राहिले तर त्या भूमीचा कस निघून जातो. तसं खूप अहमपणा आला तर मग तो निघून जातो, मग त्याचा तो काही जीव सुक्षेत्रपणा निघून जातो. मग अशा भूमीसाठी परत परमेश्वर सांगतात, अहंतेचे मूळ सकंदी उपडावे. असं जर का अहंतेचं काय पीक आलं असेल तर ते काढून टाका, सकंदी उपडावे म्हणजे मूळ जे आहे त्याच्या सकट ते काढून टाका, ते ठेवू नका तिकडे. तन धैले वावर असे, आणि तन धैले जर का वावर असेल, तू आणतू बाहेरी तने दाटली असती. आत बाहेर सगळीकडनं ते गवत आलेलं असतं, घास आलेला असतो त्याच्यामध्ये, त्या भूमीमध्ये. तिया नांगरी जती, वाही जती, दुनी जती, कासिया परतिया सांडी जती. म्हणजे त्याला नांगरावं लागतं खोलपर्यंत. ते घासाचं जे काही, गवताचं जे काही मूळ असतं ते खोलपर्यंत गेलेलं असेल तर खोलपर्यंत ते नांगरावं लागतं, ते घास काढावा लागतो, तो लांब जाऊन फेकावा लागतो, तो जाळावा लागतो, ती भूमी व्यवस्थित केल्या जाते. आणि मग
घाते वाफे पेरी जती मग पिकती. मग असं सगळं करून जर का तुम्ही त्याच्यात पेरणी केली तर मग ते धान्य त्याच्यामध्ये पीक चांगलं येणार आणि धान्य चांगलं निघणार. ना तैसीची जरी पेरी जती तरी न पिकती. आणि जर का तसंच पेरलं तर न पिकती म्हणजे त्याच्यामध्ये पीक येणार नाही, आलं तरी ते उत्तम प्रकारचं ते पीक नसणार आहे. म्हणून खूप लोक असं म्हणतात, आम्ही उपदेश घेतला तेव्हा आमचं स्मरण चांगलं व्हायचं. हे वाक्य काय सांगतंय आपल्याला? उपदेश घेतला तेव्हा आमचं स्मरण चांगलं व्हायचं, किंवा काही महिन्या पहिले माझं स्मरण चांगलं होतं, नंतर मग सगळं बदललं, आता स्मरणाला वेळ मिळत नाही, स्मरण होत नाही, जांभई येते, झोप येते, पाठांतर होत नाही. हे जे काही आपण समस्या सांगतो आहोत त्या सगळ्या समस्येवर आपण स्वतःच लक्ष दिलं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये लक्षात गेलं पाहिजे की आपलं जे हृदय आहे ते आंतू बाहेरी तने दाटले असे. म्हणजे आपण खूप दोषांनी मळीनत्व आलेलं आहे आपल्याला, आत बाहेर सगळीकडे. मनात सुद्धा मळीनत्व आलंय आणि बाह्यक्रियेमध्ये सुद्धा मळीनत्व आहे आपल्या. सेवा दास्य पण व्यवस्थित करत नाही आपण, करायचं म्हणून करायचं, कोणीतरी बघेल म्हणून करायचं, लोकांच्या लक्षात आलं पाहिजे मी सेवा दास्य करतोय. दंडवत घालायचे म्हणजे 5 दंडवत आपले पटापट घालून टाकायचे, तसं नाही आहे. भटोबास 5 दंडवते घाली ती, म्हणजे ते कसे आपल्यासारखे नव्हते घालत पटापट, ते आवडीपूर्वक, विधीपूर्वक, दुःखपूर्वक, प्रायश्चितपूर्वक ते दंडवत घातले जायचे. दंडवतामध्ये शरण जाण्याचा भाव त्यांच्या मनामध्ये आहे, असे ते 5 दंडवत आहेत. कदाचित भट्टोबासांचे 5 दंडवत हे 20 मिनिटं चालत असतील, 30 मिनिटं चालत असतील, आपल्याला त्याच्यात कालावधी माहिती नाही आहे. म्हणजे ते अंतू बाहेरी तने दाटले असे, म्हणजे आंतर सुद्धा मळीनत्व, बाह्य सुद्धा मळीनत्व, हे लक्षात आलं पाहिजे. आणि मग आपल्याला सगळं करावं लागेल, नांगरी जती, वाई जती वगैरे सगळं करावं लागेल. आणि मग तुम्ही स्वतःचं मळीनत्व घालवून टाकाल. कशाने जाईल मळीनत्व? सकाळचं स्मरण आहे, त्याच्यानंतर सेवादास्य जिथे मिळेल तिथे ते सेवादास्य करा, ज्ञानस्तर वाढवा, लीळा वाचन करा, लीळेचं स्मरण चिंतन करा, धर्मवार्तेमध्ये सहभाग घ्या. याच्याने तुमचं मळीनत्व जाणार. मळीनत्व म्हणजे वजन वाढल्यानंतर जे काही अतिरिक्त आपल्या शरीरावर मांस येतं की नाही, ते जर का घालवायचं असेल तर काय करावं लागतं? भरपूर कष्ट घ्यावे लागतात, भरपूर चालावं लागतं, कामं करावी लागतात भरपूर, असं सगळं काही नियंत्रण ठेवावं लागतं खाण्यापिण्यावर. तेव्हा जाऊन आपण वजन आपलं कमी होतं. तसं मळीनत्वाचं वजन सुद्धा आपल्यामध्ये एवढं वाढतं, आपल्या शरीराचं वजन वाढलं तर ते लक्षात येतं, त्याच्यासाठी तो काटा आहे. परंतु मळीनत्वाचं वजन जेव्हा वाढतं ना, तर ते समजण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे. अधिकरणाचं सन्निधान हे महत्त्वाचं आहे. त्यावेळेला ते अधिकरण किंवा त्या प्रकारचे जे साधू असतील ते तुम्हाला लक्षात आणून देतील आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला मळीनत्व आले. ना तर मळीनत्व आलेलं कळत नाही. एवढंच काय, तर कधी कधी आम्हाला मळीनत्व येतं ते सुद्धा लक्षात यायला खूप वेळ लागतो, खूप वेळ लागतो कधी कधी. आणि मग पाखा मासा गुरूंची भेटी सांगितली, साता पासा दिसा आपली दावल दावीजे. का? मार्गात येणं जाणं ठेवा, काही विधी आचरणाशी संपर्क ठेवा, साधू संतांशी वासनिकांशी संपर्क ठेवा, जेणेकरून काय होईल, आपल्याला कळतं की आपण किती मागे आहोत. मार्गात गेलं की कळतं आपण किती मागे आहोत. एखाद्या चांगल्या वासनिकाला भेटले की कळतं की आपण किती मागे आहोत, आपल्याला किती मळीनत्व आलेलं आहे. आणि मग त्या दृष्टीने आपण आपलं कुक्षेत्र जे आहे, तन धैले वावर आहे, तो आपण काय करतो, सुक्षेत्र करत असतो. आणि म्हणून हे खूप गरजेचं आहे. तर या लीळेमधनं आपल्याला नामे वेद कसा होतो ते आपण लखुदेव बासांच्या लीळेचे न्याय आपण बघितलं, त्यासाठी सुक्षेत्राचा दृष्टांत दिला आणि याला वचन सुद्धा प्रमाण दिलं की स्वामी म्हणतात, येथीच्या नामापासून वेद का, स्थानापासून वेद म्हणून नामे वेद. स्वामींनी स्वतःच सांगून ठेवलेलं आहे, नामापासून वेद होतो आणि स्थानापासून वेद होतो, हे वचन त्याला प्रमाण आहे, म्हणून नामे वेद. अशा प्रकारे हे प्रमाण आपण यासाठी बघितलेलं आहे. आता नामे बोध या लीळे वचनासाठी हे जे काही स्वामींनी वचन सांगितलं, नामे बोध, तर नामामुळे बोध होतो किंवा नाम हे बोधाला कारण ठरतं. हे कसं बरं? यासाठी
तरी नामे बोधते केवी ना डोमे ग्रामी शिन्न पापी माहीम भटाची लिळेचे न्याय. डोमे ग्रामला माहीम भटाची लिळेचे न्याय यासाठी अजून शिन्नस्थळीची पण लीळा घेतात, कारण की ते डोमेग्रामी छिन्न पापी माहीम भटाचे लिळेचे न्याय हा एक विषय पण येतो. आणि इथे आपल्याला राजमठाची लीळा घ्यायची आहे. म्हणजे माहीम भट्ट आणि स्वामींची भेट होण्याला काय कारण आहे? नाम कारण आहे. आता भटोबासांना पण नाम कारण आहेत आणि माहीम भट्टांना पण नाम कारण आहे, परंतु दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे, तो आपण बघूया. की माहीम भट्ट जे आहेत, माहीम भट्टांची परिस्थिती कशी होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. की माहीम भट्ट हे विद्वान होते, म्हणजे त्या काळातले प्रकांड पंडित होते. वैदिक ह्याच्यातले सर्वात महत्त्वाचे पंडित ते त्या काळामध्ये होते. आणि त्यांना हळूहळू अहंकार यायला लागला. जसं मी सांगतो की ज्ञानासोबत अहंकार फ्री येत असतो बरं का, फुकट मिळतो अहंकार ज्ञानासोबत. आता तुमचे 9 प्रकरण पाठ झाले की लगेच तुम्ही सगळ्यांकडे असं बघणार, इथे कोणाचेच पाठ नाहीत, माझेच पाठ आहेत. आपले जर का अजून पुढे पाठ झालं तर अजून अहंकार वाढत जातो. ज्ञान जेवढं वाढेल तेवढा अहंकार वाढत जातो. आणि आमचे स्वामी उलट सांगतात. आमचे स्वामी सांगतात जवळ जाणता तव तव नेणता. आमच्यासाठी उलट येते, परंतु एका अर्थाने बघितलं तर ते बरोबर तेच आहे. स्वामींनी सांगितलं ते आपल्याला काय होतं की जवळ जाणता तव तव जाणता, आम्ही खूप जाणते आहोत असं आपल्या लक्षात येतं. परंतु आमचे स्वामी सांगतात जेवढं तुम्ही जाणाल तेवढं तुम्हाला लक्षात येईल की खूप काही जाणून घ्यायचं अजून बाकीच आहे, खूप काही माहितीच नाही आहे आपल्याला. आपण ह्या शहरात राहतो ना, ह्या शहर सुद्धा आपण पूर्ण बघितलेलं नाहीये. बघितलंय का सगळं शहर तुम्ही? खूप एक शहरच बघणं बाकी आहे. खूप वेळा असं होतं की जेवढं लक्षात येतं त्याच्यापेक्षा काही गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या नसतात, माहिती व्हायचं बाकी असतं. म्हणून तुम्ही परमेश्वराबद्दल किती जाणून घ्याल. इथे महावाक्यामध्ये सांगतात की दया मया कृपा करुणा एवमाधिक अनंत गुण. आता ते 8 गुण जर का तुम्ही बघितले आणि त्याचं विश्लेषण ऐकलं तर याच्या वेगळा 9वा गुण असू शकतो हे आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही. असं वाटतं हेच परिपूर्ण आहेत, 8 गुणच परिपूर्ण आहे, त्याच्या वेगळा 9वा गुण नसणारच आहे. आणि स्वामी काय म्हणतात, ऐसे अनंत गुण आहेत अजून, हे तर 8च झाले, असे अनंत आहेत अजून. आता लावा तुम्ही डोकं, ते 6 धर्म सांगितले, असे अनंत धर्म आहेत परमेश्वराकडे. म्हणजे आपण तिथे सीमित झालो. ते 8 गुणच माहिती लक्षात घेता घेता आपल्याला आपली बुद्धी कमी पडायला लागली आणि त्याच्यात अजून अनंत गुण, म्हणजे कितीतरी गोष्टी अजून माहितीच नाही आहेत, आपल्या देवानी सांगितल्या नाही आहेत. आपल्याला आपल्या पुरतं ज्ञान दिलं. स्वामी सांगतात म्हणजे जर का देवता चक्र निरूपण करायला गेलं तर पृथ्वी असणे ते जे काही रवण असे आणि मेरू असणी खडी ती सुद्धा पुरणार नाही, एवढं देवता चक्राबद्दल माहिती आहे. जर का देवतेबद्दल एवढी माहिती आहे तर परमेश्वराबद्दल केवढी माहिती असेल. म्हणजे आपल्याला त्या बाबतीमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे, जेवढं ज्ञान होईल तेवढं अजाणतेपणा म्हणजे तेवढी नेणीव आपण धावली पाहिजे की अजून मला माहिती करायची आहे, अजून मला प्राप्त करायचं. अजून तर फक्त शब्द ज्ञानामध्ये सुद्धा नाही, आपण फक्त शब्द ज्ञानामध्ये आहोत बरं का. शब्द पाठ करून राहिलोय, शब्द ज्ञान अजून आपल्याला नाही. शब्द ज्ञान चरित व्हायला खूप वेळ आहे, अजून खूप आचरण आहे त्याच्या मागे. आता फक्त शब्दांचं ज्ञान आहे आपल्याला, माझं हे पाठ आहे, ते पाठ आहे, ते पाठ आहे, ते पाठ आहे. अजून अप्रोक्ष ज्ञान बाकी आहे, सामान्य ज्ञान बाकी आहे, विशेष ज्ञान बाकी आहे आणि अनुभव ज्ञान म्हणजे परमेश्वर आनंदाचा अनुभव तो अजून वेगळाच आहे. तो एवढं ज्ञान आहे अजून. आपल्याला वाटतं की बस हे सूत्रपाठ पाठ केलं आणि 4 लीळा माहिती असल्या म्हणजे ज्ञान झालं, तसं नाही. माहीम भट्टांना तसं वाटायला लागलं की माझ्यासारखा इथे विद्वान कोणीच नाही. आणि मग त्यावेळेला गणपत आपयो जे त्यांचे सासरे होते ते त्यांचे मामा पण होते आणि ते त्यांचे गुरु पण होते. ह्या सर्व दृष्टीने त्यांनी बघितलं की यांचं ज्ञान चांगलं आहे, परंतु अहंकारामुळे ते वाया जाईल. म्हणून असं होता होता त्यांनी काय केलं की एकदा माहीम भट्टांना सांगितलं की तुम्ही जर का डोमेग्रामला निवास करणारे आमचे जे स्वामी आहेत
त्यांना जर का तुम्ही भेटले तर तुमच्या ज्ञानाचा चीज होईल. आता त्या ठिकाणी नाम घेतल्या गेलेलं आहे आणि त्यांना मग वेद निर्माण झाला की बाबा ते चांगलं बोलतात का, तर तो वेद वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेला, आवडीपूर्वक नाही आहे तो. त्या ठिकाणी एक वेगळा भाव आहे की बरं अजून एक चर्चेसाठी आपल्याला सापडलेले आहेत. मग ते चांगले संस्कृत बोलतात का, नाही ते का माहिती नाही, पण मराठी चांगली बोलतात. मग ते बोलले माझ्यासोबत काय बोलतील मग संस्कृत, मराठीमध्ये त्यांचं प्रभुत्व दिसतंय परंतु संस्कृतमध्ये बोललं गेलं पाहिजे आणि म्हणून ते आलेले आहेत. परंतु स्वामींच्या समोर जेव्हा आले त्या लीळेमध्ये पण एक भाग आपल्याला बघायला मिळतो. मी थोडं लीळा चिंतन करताना एकदम बारकाईने करत असतो. आपण जेव्हा कुठल्या मार्गात जातो किंवा मंदिरात जातो तेव्हा आपले सगळा परिवार असतो सोबत. मग त्या परिवारामध्येच आपण गुंतलेलो असतो. विडा ठेवा, तुझा विडा ठेव, तुझा विडा ठेव असं. किंवा आपण एकटे जरी गेलो स्थानाला, हा विडा माझा, हा आमच्या आईंचा, हा वडिलांचा, हा काकाचा, हा काकीचा, हा मुलांचा, हा आता मुलगा आता 12वीला त्याचा पण एक विडा. म्हणजे सगळ्या प्रकारे आपण मार्गात जरी गेलो तरी आपण नातलग मात्र सोडत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही नातलग सोडत नाही तोपर्यंत तुमचा पुढचा प्रवास होत नाही. इथे बघा काय झालेलं की माईंभट्ट गणपत आपण सोबत आलेले आहेत, परंतु मागच्या गावाला काय झालं, गणपत आपण म्हणतात मला थोडं गावामध्ये काम आहे, तुम्ही असं करा, जे दुसरे भक्त चाललेले ते त्यांच्यासोबत तुम्ही जा. आता तिथे काय झालं, गणपत आपयो हे त्यांचे नातलग आहेत दोन्ही तिन्ही अर्थाने, तर त्यांना बाजूला केल्या गेलेलं आहे. आता एकटे माईंभट्टच आलेले आहेत आणि सोबत जे आलेले आहेत ते त्यांनी सोबत जे आलेले आहेत त्यांनी पूजा अवसर स्वामींचा केला आणि ते निघाले. आणि ते माईंभट्टांना म्हणतात चला. माईंभट्ट काहीच बोलले नाही, शांत होते. का शांत होते की स्वामींना बघितल्या बघितल्या इतके वेधले गेले, तिथे मूर्ती वेध त्यांना झालेला आहे. दर्शनाखेरीज सगळे प्रश्न विसरून गेले. स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही जा, हे त्यांना असू वाटेल तेव्हा ते थांबतील, तोपर्यंत ते थांबतील. आणि ते निघून गेले. आता माईंभट्ट एकटेच आहेत. आता कुणी नातलग नाही आहेत, कोणी नाहीये, कुठलं आलिंबन नाही, कुठलं बंधन नाही, कुणासोबत जायचं नाही, कुणासोबत यायचं नाही. खूप लोकांना प्रवचनाला यायला उशीर का होतो माहिती आहे की ते म्हणतात की ते म्हणाले की थोडं 5 मिनिटं थांबा आम्ही येतोच आहोत. मुळात म्हणजे कोणाला थांबवू नका, ज्यांना जायचंय त्यांना निघून जाऊ द्या, ते 5 मिनिटं आधी पोहोचतील. तुमच्यामुळे त्यांना 10 मिनिटं उशीर होणार आणि तुमचंही प्रवचन बुडणार, त्यांचंही प्रवचन बुडणार. आणि जे लोक थांबतात ती येणार आहेत म्हणून, तर त्यांनी सुद्धा कोणासाठी थांबू नका. तुम्हाला तुमचा वेळ झाला तुम्ही निघा. ते म्हटले की 5 मिनिटं थांबा, त्यांना म्हणा नाही तुम्ही या तुमचं आम्ही पोहोचतो, कारण की वेळ झालेली आहे, प्रवचन सुरू होऊन जाईल. म्हणजे आपण आपल्यासाठी दुसऱ्यांचं नुकसान कधी करायचं नाही आणि दुसऱ्यांसाठी आपलं नुकसान कधी करून घ्यायचं नाही. माईंभट्ट आता कुठल्याच आलिंबनात नाही आहेत. कधी कधी असं असतं की ज्यांच्यासोबत आलो प्रवचनाला बसायचं असतं पण ते म्हणतात आम्हाला घाई आहे, ते निघाले म्हणून आपणही निघतो. ते त्यांच्या घरी जातात, आपण आपल्या घरी जाऊन बसतो. नंतर लक्षात येतं की प्रवचनात बसलो तर लिळा ऐकत बसलो असतो. घरी येऊन काय केलं, त्यांच्यासोबत जाण्याचं का ते तुम्हाला घरी घेऊन जाणार आहेत का, त्यांच्या नाही, ते तुम्हाला तुमच्याच घरी सोडणार आहेत, ते त्यांच्या घरी जाणार आहेत. पण आपण त्यांच्यासोबत आलो म्हणून त्यांच्यासोबत जायचं हा एक डोक्यामध्ये ठेवतो. माईंभट्ट कुणासोबत आले त्यांच्यासोबत गेले नाहीत. स्वामींजवळ थांबले, वेधले गेले, शब्द सुचेनात स्वामींनी सुरुवात केली आणि त्यानंतर चर्चा झाली, भरपूर चर्चा झाली. ती चर्चा काही लीळेमध्ये आलेली नाहीये, पाहिजे तशी नाही आलेली. आणि चर्चा झाली आणि नंतर माईंभट्ट मराठीमध्ये बोलत होते, नंतर माईंभट्टांनी संस्कृतमध्ये बोलायला लागले. आमचे स्वामी सुद्धा संस्कृत एकदम सहजपणे बोलायला लागले. आणि असे काही सिद्धांत आमच्या स्वामींनी सांगितले जे माईंभट्टांनी सुद्धा ऐकलेले नव्हते. आता माईंभट्टांकडे मराठीमध्ये बोलायला सुद्धा काही राहिलं नाही आणि संस्कृतमध्ये बोलायला सुद्धा काही सिद्धांत राहिले नाहीत. शांत झाले, अहंकार गळून पडला. परमेश्वर काय करतात, कुक्षेत्र असेल त्याला सुक्षेत्र तयार करतात. स्वामींनी काय केलं, जो अहंकाराने भरलेला भाग होता त्याच्यामुळे घेण्याची जी कुवत असते किंवा क्षमता असते किंवा तयारी असते ती कमी असते. एखाद्याला म्हटलं ना की हे कसं असतं माहिती आहे का, त्यामध्ये आम्हाला माहिती आहे सगळं. त्यांना काही सांगायला जावं तर म्हणजे आम्हाला माहिती आहे, आम्ही पण मार्गात जातो, आम्हाला पण माहिती आहे ज्ञान, तुम्ही नका सांगू. म्हणजे त्यांची घेण्याची वृत्ती कमी असते.
पण एखादी व्यक्ती असते की त्यांना माहिती जरी असेल तरी ते पुन्हा पुन्हा ऐकतात. स्वामी सांगतात की पुन्हा पुन्हा ऐका, जुना पत्ते घ्यायचे, एक वाक्य पुन्हा पुन्हा ऐका, एक वचन पुन्हा पुन्हा ऐका, एक लीळा पुन्हा पुन्हा ऐका. प्रत्येक वेळी नवीन चिंतन त्याच्यातनं घडत असतं. माहीम भट्टांचं अहंकारामुळे घेण्याची वृत्ती नव्हती. स्वामींनी त्यांचा अहंकार काढून टाकला. एकदा अहंकार गेला ना की आपला प्रवास एकदम चांगला होणार. आत्ता पण आपल्या आयुष्यामध्ये इतके आपण छोटे छोटे इगो धरून ठेवलेले आहेत. समजा कोणाला कळलं की बाबा इथे प्रवचन आहे, आम्ही का जावं, आम्हाला त्यांनी सांगितलंच नाही, सगळ्यांना पत्रिका पाठवली, मला नाही पाठवली, इगो आहे. तसं नसलं पाहिजे. परमेश्वर जेव्हा ज्ञान देतात तेव्हा काही पत्रिका छापतात का? ते नाही. तेव्हा ज्ञान देतात, सगळ्यांना देतात. त्यावेळी जर का आपल्याकडे इगो असेल, अहम असेल, तर तो ज्ञान घेण्याचं द्वारच बंद राहतं आपलं. असं करायचं नाही. ज्ञान कुठेही असो त्या ठिकाणी जाऊन ते ज्ञान कोणी सांगणारे असोत, छोटे असोत आपल्यापेक्षा मोठे असोत, त्यांच्याकडनं ज्ञान घ्या. ज्ञान जिथे पण ऐकायला मिळेल तिथे जाऊन ज्ञान ऐका आणि त्याचा लाभ घ्या. माहीम भट्टांकडे अहम असल्यामुळे जे स्वामी ज्ञान सांगणार आहेत त्याचा लाभ होणार नाही. म्हणून स्वामींनी पहिले काय केलं, अहंकार त्यांचा काढून टाकला आणि मग ते शांत झाले, खाली मान घातली. आता बोलायला काय नाही राहिलं. जेव्हा तुम्ही एखादा चांगला पदार्थ बनवता आणि तो तुम्हाला ताटामध्ये वाढायचा आहे, त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागतं, ताट आधी तुम्हाला काय करावं लागतं, घासून ठेवलंय तुम्ही काल, पण आज परत तुम्हाला धुवून घ्यावं लागतं. कारण की काल घासून ठेवलं तुम्ही तर त्याच्यामध्ये धूळ वगैरे आपल्या वातावरणामध्ये आहेत, ती धूळ त्या ताटाला परत लागत राहते आणि ती धूळ काय करावं लागते, परत तुम्हाला ते धुवावं लागतं ताट आणि पुसावं लागतं एका चांगल्या कपड्याने, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यावं लागतं ते चांगलं. म्हणजे पदार्थ चांगला बनवून उपयोग नाही, तर ते ताट ज्याच्यामध्ये वाढणार आहे ते सुद्धा चांगलं असलं पाहिजे. ते जर का धुळीने माखलेलं असेल तर कितीही चांगला पदार्थ वाढला तर तो पदार्थही खराब होऊन जाणार त्या धुळीमध्ये. म्हणून आधी ताट स्वच्छ करावं लागतं आणि मग चांगला पदार्थ वाढला जातो. तसं आधी जीव स्वरूप स्वच्छ करावं लागतं, निर्दोष करावं लागतं. त्याच्यानंतर मग ज्ञान जो दिल्या जातं ते नंतर दिल्या जातं. ना तैसियाची जरी पेरी जती तरी पीक येणार नाही. तसं दोष असताना जर का ज्ञान सांगितलं तर ते ज्ञान प्रभावणारच नाही, वचन समजणारच नाही. वचन समजलं पाहिजे आपल्याला वाचताना. जसं आपल्याला कोणी टोचून बोललं, ते काय आपल्याला बोलत नसतात डायरेक्ट, ते कोणाला तरी बोलत असतात आणि ते काय बोलतात आणि कोणाला बोलतात ते बरोबर आपल्याला कळतं की नाही. लगेच आपल्याला टोचतं की ते बोलतायत त्यांच्याकडे पण ते बोलतायत मलाच. हे टोचलेलं वाक्य कसं आपल्याला कळतं, तसं स्वामींनी बोललेलं वचन जे आहे ते पण आपल्याला कळलं पाहिजे. ते जर का लक्षात नाही आलं तर नुसतंच ते पारायण होणार. आपल्याला तसं नाही झालं पाहिजे. कितीही अफवा पसरवली कोणी तरी पण सत्यार्थ हे प्रगटणार आणि म्हणून त्यावेळेला तो अहंकार, तो दोष आपला निघून गेला पाहिजे. देवानी तो अहंकार दोष काढून टाकला. त्यानंतर पूर्वीचं निरूपण स्वामींनी केलं, पूर्वी प्रकरणाचं, आणि तदनंतर माहीम भट्टांनी अजून काही प्रश्न केले आणि त्यातनं मग हळूहळू स्वामींनी त्यांना अजून निरूपण केलं आणि पुढे हस्तीचा दृष्टांत सांगितला. म्हणजे स्वामींनी टप्प्याटप्प्याने माहीम भट्टांना काय केलं, घडवलेलं आहे. आता आपण बघितलं की आमचे आचार्य भट्टोबास जे होते त्यांना वेधोनी बोधिती आणि बोधोनी वेदिती असे वचन आहे. तर भट्टोबासांना स्वामींनी वेधोनी बोधलेला आहे, आधी वेद निर्माण केला आणि मग बोध दिलेला आहे. माहीम भट्टांच्या बाबतीमध्ये बोधोनी वेदिती म्हणजे आधी बोध दिला आणि नंतर त्यांना आवड निर्माण होत गेली. जसं जसं ज्ञान वाढायला लागलं, आत्तापर्यंत पूर्वी ऐकले, पूर्वी प्रकरण ऐकलं आणि त्यांची आवडी वाढली, अजून प्रश्न केले. पूर्वीमध्ये सांगितलं ते दास्य मोचक, ते म्हणाले कुणाचं दास्य करायचं आता. मग एक 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 नाम यायला लागलं. 5वं नाव आणलं. स्वामी सांगतात आम्ही स्वतः आहोत, आमचं दास्य करा. अशा प्रकारे आवडी वाढत गेली. पुन्हा पुन्हा येत राहिले माहीम भट्ट आणि पुन्हा पुन्हा तुम्ही जर का माहीम भट्ट भेटीच्या लीळा जर का वाचल्या तर आपल्या डोक्यावरून निघून जातात कधी कधी. असे प्रश्न आहेत त्यांचे आणि स्वामींचं उत्तर पण एकदम माफक आहे. कारण की माहीम भट्ट हे अधिकार भूमीवाले व्यक्ती होते, सुक्षेत्र होतं. त्यांना नुसतं वचन सांगितलं तरी समजून जायचं. आपल्याला वचन सांगितल्यानंतर त्याचा अर्थ सांगावा लागतो आणि त्याची टीका सांगावी लागते, त्याचं विश्लेषण करावं लागतं, तरी आपल्याला समजत नाही. माहीम भट्टांना नुसतं वचन सांगितलं की समजून जायचं. ही अधिकारभूमी माहीम भट्टांची होती
आणि मग त्या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, हत्तीचं दृष्टांत सांगितलेलं आहे की गावामध्ये हत्ती आला आणि हत्ती बघण्यासाठी आता ते जात्यंध लोक आलेले, जात्यंध म्हणजे जन्मापासून आंधळे असलेले, ते आले बघण्यासाठी आणि त्यांना एक डोळस माणूस घेऊन आलेला आहे. आता हस्तीचा दृष्टांत पाठ करण्याची सोपी पद्धत आहे अशी की हस्ती गावा माझी हस्ती आला, जात्यंध हस्ती पाहण्यासाठी आले, एक पाव देखिला. आता जर का हत्ती उभा केला तर हत्तीचं ते तुम्हाला पूर्ण शरीर दिसेल. आता ते दृष्टांतामध्ये तो क्रम कसा लक्षात ठेवायचा, आधी पाय, एकाने पाय बघितला, पायाच्या पुढे काय आहे, हत्ती समोर आणा, पायाच्या पुढे काय आहे, हत्तीची सोंड आहे ना, हत्तीची सोंड आहे. मग एकाने पाय बघितला, दुसऱ्याने काय बघितली, सोंड बघितली. सोंडेच्या वर काय आहे, कान आहे, त्यांनी कान बघितला. कानाच्या मागे काय आहे, पाठ आहे. एकाने पाठ बघितली आणि पाठीच्या खाली काय आहे, पोट, एकाने पोट बघितलं आणि मग शेवटी काय आहे, शेपूट. हा क्रम आहे त्या दृष्टांताचा. आपलं पाठ करताना जर का गडबड होत असेल, आधी आपण एके सोंड देखील एकी पाव देखीला असं म्हणत असू तर त्याची सुधारणा आपण अशा पद्धतीने करू शकतो की एके पाव देखिला एक सोंड देखील एके काने देखिला एक पाठ देखील एकाने पोट देखील एके पूस देखील. ज्याने पाय बघितला तो म्हणतो हत्ती कसा आहे, खांबासारखा. ज्याने सोंड बघितली तो काय म्हणतो, हत्ती मुसळासारखा. कान बघितला तो म्हणतो हत्ती सुपासारखा. पाठ बघितली तो बघतो हत्ती भिंतीसारखा. पोट बघितली तो म्हणतो हत्ती कोथळ्यासारखा. कोथळा म्हणजे एक धान्य मापायचं एक असं भांड आहे. आणि ज्याने पूस बघितली तो म्हणतो हत्ती खराट्यासारखा. असं प्रत्येकाने आपल्या पद्धतीने हत्ती म्हणजे काय हे डोळ्यासमोर आणलेले जात्यंध लोकांनी. त्यांनी इमॅजिन केलं तसं. हत्ती म्हणजे खांब ज्याला असतो, त्यांनी खांब कोणीतरी दाखवला असेल, याला खांब म्हणतात, याला मुसळ म्हणतात. त्या प्रत्येकाने तसं एक हे केलं की हत्ती हा प्रत्येकाने एक एकच अवयव बघितला. सगळे अवयव त्यांनी बघितले नाही. सगळे अवयव स्वामी सांगतात या अवघे जे अवयव युक्त जो आहे त्याला हत्ती म्हणतात. तो जो डोळस व्यक्ती आहे तो त्यांना सांगतो की तुम्ही जे बघितलं तो हत्तीचा एक एक अवयव आहे. एक अवयव म्हणजे हत्ती नाही, अवघे अवयवी युक्त तो हस्ती. तसं परमेश्वर म्हणजे काय, ह्याच्यातनं परमेश्वर म्हणजे काय ती जे काही दृष्टांताच्या माध्यमातून सिद्धांत स्वामींनी सांगितला की सर्व शक्तियुक्त परमेश्वर. जसं एक देवता म्हणजे आता दृष्टांत आणि सिद्धांतामध्ये थोडासा फरक आहे की हत्तीचा एक म्हणजे पाय, सोंड, कान, पाठ, पोट, पूस हे एकत्र केले की हत्ती तयार होतो. तसं देवता शक्ती ज्या सांगितल्या ते एकत्र केल्या की परमेश्वर तयार होत नसतात. अवघा अवयवी युक्त तो हस्ती, तसं अवघा शक्ती युक्त तो परमेश्वर नाही. ज्यांच्याकडे जे शक्ती जिथे एकत्र येतात त्यांना परमेश्वर म्हणत नाही. तर ज्या ठिकाणी परमेश्वर आहेत त्यांच्या ठिकाणी सगळ्या शक्ती एकत्रित येतात. थोडासा फरक आहे हा की सगळ्या शक्ती एकत्र केल्या की परमेश्वर तयार होत नाही. 81 कोटी 1.25 लाख 10 देवता एकत्र केल्या की परमेश्वर तयार होत नाही. ज्या ठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी 81 कोटी 1.25 लाख 10 देवता या एकत्रित असतात. जसं ओळखणे असतात ना, या कुठे एकत्र असतात, 81 कोटी 1.25 लाख 10 ओळखण्या या परमेश्वर अवताराच्या सोबत असतात. जिथे परमेश्वर अवतार असतील तिथे त्या एकत्रित असतात. तसा या अव्यक्त देवता सुद्धा कुणाच्या अधीन आहेत, सगळ्या परमेश्वराच्या अधीन आहेत. आता दृष्टांतामध्ये हत्तीचे अवयव आणि हत्ती वेगळा नाही आहे. हत्तीचे अवयव म्हणजेच हत्ती आहे. तसं सिद्धांतामध्ये परमेश्वराच्या शक्त्या वेगळ्या आहेत आणि परमेश्वर वेगळे आहेत. परमेश्वराच्या शक्त्या म्हणजे या देवता शक्ती ज्या आहेत, चेतना शक्ती, त्या वेगळ्या आहेत आणि परमेश्वर वेगळे आहेत. त्या शक्त्यांमुळे परमेश्वर नाही आहेत. तर परमेश्वर हे परमेश्वरच आहेत आणि शक्त्या त्यांच्या अधीन आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी हस्तीचा दृष्टांत सांगितल्या गेल्या आणि स्वामी म्हणतात, आता याला वचन सुद्धा प्रमाण दिलेलं आहे
की बोध आणि बोधशक्ती ते येथूनची किंगा. जीवाला बोध आणि बोधशक्ती ते कुठून आहे? परमेश्वरापासूनच प्राप्त होतं. जर का मी म्हणालो की माझ्यामुळे तुम्हाला बोध झाला, माझ्यामुळे यांना ज्ञान कळालं. आता खूप लोक मला म्हणतात की तुमच्यामुळे आम्हाला हा विषय कळाला, परंतु मी त्यांना सांगतो मी जरी नसलो तरी तुम्हाला हा विषय कळणार. माझ्यामुळे काही अडलेलं नाहीये आणि माझ्यामुळे तुम्हाला काही समजणार नाहीये. तुमची अधिकारभूमी आहे आणि बोध आणि बोधशक्ती कोणाकडनं येत आहे? परमेश्वराकडनं येत आहे. हे तिकडून आहे. मी जरी नसलो तरी तुमचं ज्ञान अधिकार आला की तुम्हाला ज्ञान होणार, तुम्हाला उमट होणार. याच्यात माझा काहीही श्रेय नाहीये, माझा याच्यात काही रोल नाहीये. स्पष्ट देवानी सांगितलेलं आहे. म्हणून मी उगाच अभिमान करायचा नाही की माझ्यामुळे लोकांना कळतंय, माझ्यामुळे लोकांना ज्ञान झालं. हा फुकटचा अभिमान मी करायचा नाही. इथे स्पष्ट सांगितलं बोध आणि बोधशक्ती ते येथोनी किंगा. देवाने तिकडून बोध दिलाच नाही. मी तुम्हाला दिवसभर जरी सांगत बसले तरी तुम्हाला बोध होणार नाही. ह्याच्या मागे परमेश्वर आहे. आणि म्हणून एखाद्या जीवाची अधिकरणाची आणि आपली भेटी होते, वासनिकाची आणि आपली भेटी होते, ज्ञान ऐकायला मिळतं, सेवादास्य प्राप्त होतं, स्मरणादी योग्यताकारक गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. या सगळ्या मागे परमेश्वर आहेत. जर का देवाने जर का प्रवृत्ती असेल तर या सगळ्या गोष्टींचा योग घडेल. देवाची प्रवृत्ती नसेल तर कोणाचाच कोणाशी योग येणार नाही. म्हणून सर्वस्व जे आहे आपल्या आयुष्यामध्ये ते कोण आहेत? परमेश्वरच आहेत. तर आजच्या या सत्रामध्ये आपण नामे वेद या संदर्भातली आणि नामे बोध या संदर्भातले लीळा, दृष्टांत आणि वचन असं आपण श्रवण आणि चिंतन आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये केलेलं आहे. दंडवत हो.